नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मुंबई पोलीस भरती ची आता अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे 16 सप्टेंबरला पूर्ण कारागृह शिपाई पदासहित पूर्ण ग्राउंड होणार आहे. त्याच्यानंतर 2-3 दिवसामध्ये जे कोणी ॲबसेंट असतील त्यांना परत एक संधी म्हणून 20 सप्टेंबरपर्यंत आपलं संपूर्ण ग्राउंड संपणार आहे मित्रांनो. आणि अपेक्षा आहे की मुंबई चालक पदाचं ड्राईव्ह टेस्ट झाल्यानंतर जी स्किल टेस्ट असते मित्रांनो, त्याच्यानंतर लगेच त्यांचा लेखी पेपर, त्याच्यानंतर शिपाई पदासाठी आणि नंतर कारागृहासाठी पेपर होतील. तर त्या दृष्टिकोनातून आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहे मुंबई चालक पदासाठी मित्रांनो, की तुमचं फायनल मेरिट काय लागू शकतं, तुम्हाला किती स्कोअर करणं जरुरी आहे आणि तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. परत एकदा सांगतो, हा एक फक्त अंदाज आहे, अंदाज व्यक्त केलेला आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला म्हणजे गायडन्स मिळेल की लेखी परीक्षेमध्ये आपण किती स्कोअर केलं म्हणजे आपण सेफ होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, मी एक कट ऑफ सांगणार आहे, त्याच्यामध्ये 2 तुम्हाला गोष्टी ध्यानात पकडायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जर येणारा पेपर सोपा आला, तर जो आपण कट ऑफ सांगत आहे त्यामध्ये सेम राहण्याचे चान्सेस किंवा एखादा मार्क प्लस होण्याचे चान्सेस राहू शकतात, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जर पेपर त्याच्यापेक्षा टफ आला, म्हणजे पेपर सोपा आहे तर एखादा मार्क शिल्लक किंवा आहे ती कट ऑफ, किंवा पेपर जर टफ आला तर एखादा किंवा 2 मार्क आपल्या कट ऑफच्या कमी होऊ शकतात. मी परत एकदा सांगतो, जवळपास 84 ज्या ह्या असतात सब कॅटेगरी समांतर आरक्षणसहित, या 84 पैकी आपल्या 70 कॅटेगरीचा तरी कट ऑफ जशाच तसा येईल याची मी गॅरंटी तुम्हाला आता देतो मित्रांनो. तरी एक सांगतो परत, अंदाजित कट ऑफ आहे. तुम्ही जास्तीत जास्त स्कोअर करावा यासाठी एक प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कोणा या गोष्टीशी सहमत असाल त्यांनी या व्हिडिओला लाईक करायचं, सहमत नसाल तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि चॅनलला जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर मित्रांनो, लेखी परीक्षेला बघा, तुम्ही आपण थंबनेल बघू शकता की लेखी परीक्षेला लागणार 90+ मार्क्स. तर कोणाला लागणार आहे मित्रांनो हे 90+ मार्क्स? समजा एखाद्याचं ग्राउंड 50 आहे, त्याची कट ऑफ जर 130 लागणार असेल, तर त्याला फक्त किती मार्क्स घ्यावं लागणार आहे मित्रांनो? म्हणजे त्याला किती मार्क्स घ्यावं लागणार आहे 130 करण्यासाठी? 40 म्हणजे 90 प्लस 50 जर केलं तर तो 100 कितीवर जातो मित्रांनो? 40वर जातो, बरोबर. पण त्याने जर 80 घेतले आणि तो 50 मार्क जर त्याला याच्यामध्ये ग्राउंडमध्ये, तरी तो 130वर जातो. म्हणजे जो हायेस्ट मार्क घेणारा आहे फिजिकलमध्ये, त्याला लेखीमध्ये खूप जास्त फायदा होतो मित्रांनो. कारण की समजा आता ओपनची कट ऑफ 47वर लागलेली आहे आणि काय 47 म्हणजे 50 वालेसुद्धा मार्क्सवाले आहेत त्याच्यात, 49 वाले, 48, 47. म्हणजे हे 47 वाल्यापेक्षा ग्राउंडमध्ये 3 मार्क याचे जे शिल्लक आहेत, याचा बेनिफिट लेखीमध्ये होतो. कारण की लेखीमध्ये याला 3 मार्क याच्यापेक्षा कमी घ्यायचे आहेत किंवा 2 मार्कपर्यंत तो कमी घेऊ शकतो सिलेक्शनसाठी. तेवढा बेनिफिट त्याच्यामध्ये मिळतो मित्रांनो. आणि 2-3 मार्क म्हणजे खूप जास्त मार्क्स होत असतात. तर तेच आपण बघणार आहे. कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ 135+ जाणार आहे. काही काही कॅटेगरीमध्ये 95+ मार्क्स घेऊन सुद्धा सिलेक्शन होणार आहे का नाही ते आपण बघणार आहे. फक्त 1-2च कॅटेगरी ज्यांचा कट ऑफ हा 2 अंकी लागण्याची शक्यता आहे. तर आपण पूर्ण डिस्कशन करूया. बघा, हे ड्रायव्हिंग टेस्टसाठी आपला कट ऑफ जाहीर झालेला आहे मित्रांनो 2022-23च्या भरतीसाठी. ओके, तुम्ही बघू शकता कट ऑफ खूप जास्त हाय गेलेला आहे जनरलचा. 41+ आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी. EWS फक्त जर सोडला तर. तर आता आपण फायनल कट ऑफ बघू शकतो मित्रांनो याच्यामध्ये का होऊ शकतं. तर बघा, ओपनचा बघू आपण. सर्वात स्टार्टिंग ओपनपासून स्टार्टिंग करूया. ओपनचा जो कट ऑफ आहे मित्रांनो, हा जनरलसाठी जाऊ शकतो. जनरलसाठी हा जाऊ शकतो मित्रांनो 141. 141 हा जनरलसाठी जाऊ शकतो मित्रांनो. ओके, 141 हा फायनल मेरिट सांगत आहे मी तुम्हाला. 141 जाऊ शकतो. वुमनसाठी हा जाऊ शकतो मित्रांनो 131. वुमनसाठी जाऊ शकतो 131. त्याच्यानंतर स्पोर्ट्ससाठी जाऊ शकतो 134. स्पोर्ट्ससाठी 134. त्याच्यानंतर आपल्या इथं प्रकल्पग्रस्त हा जाऊ शकतो मित्रांनो जवळपास 138. प्रकल्पग्रस्त. अर्थक्वेक जाऊ शकतो मित्रांनो जवळपास, हा पण जाऊ शकतो 137. अर्थक्वेक. एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ पण खूप हाय जाऊ शकतो मित्रांनो. एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ पण जाऊ शकतो जवळपास
134 प्लस ओपनसाठी. त्याच्यानंतर पार्ट टाईमला असं पकडून झाला मित्रांनो, 27 मार्क इकडं पकडा समजा, 27-30 मार्क्स इकडं ग्राउंडमध्ये, 27 हे आणि 90 जो घेईल तिकडे, म्हणजे जवळपास तुम्ही असं पकडू शकता की हा जो पार्ट टाईम आहे तर हा 110, 115. पण कधी कधी तर असं म्हणेल मी की हा कट ऑफ कमी पण लागू शकतो, म्हणजे हा कट ऑफ 90पर्यंत, 90 ते 100च्या दरम्यानसुद्धा हा अंशकालीन लागू शकतो. ओके. त्याच्यानंतर पोलीस चाइल्ड मित्रांनो, पोलीस चाइल्डचा कट ऑफ जो आहे मित्रांनो, हा जाऊ शकतो 128 प्लस. आणि होमगार्डचा कट ऑफसुद्धा जाऊ शकतो मित्रांनो, 100 जवळपास 31 प्लस. होमगार्डचा कट ऑफ 134 प्लस. होमगार्डचा कट ऑफ जाऊ शकतो 134 प्लस. आता झालं आपलं ओपन. ओके. ओपनचं जनरलचं बघितलं आपण मित्रांनो. ओके. एक लुक बघू की 141 जनरल, फिमेल 131, 134 जवळपास स्पोर्ट, 138 प्रोजेक्ट अफेक्टेड, 137 अर्थक्वेक अफेक्टेड, एक्स सर्व्हिसमॅन 134, पोलीस चाइल्ड 124-25 प्लस आणि होमगार्ड 134 प्लस. त्याच्यानंतर आपण बघणार आहे मित्रांनो एस सीसाठी बघा, एस सी जनरल जाऊ शकतो हा. एस सी जनरल जाऊ शकतो, तो जाऊ शकतो 134 प्लस लागू शकतो एस सी जनरल. एस सी फिमेल बघा, 123 प्लस जाऊ शकतो मित्रांनो. एस सी फिमेल 123. स्पोर्ट हा, एस सी स्पोर्ट हा 114 प्लस लागू शकतो. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त हा 125 प्लस लागू शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर अर्थक्वेक अफेक्टेड हा 120 प्लस लागू शकतो एस सीसाठी. त्याच्यानंतर माजी सैनिक हा मित्रांनो लागू शकतो 105च्या दरम्यान लागू शकतो मित्रांनो. माजी सैनिक, एक्स सर्व्हिसमॅन. पोलीस चाइल्ड जो आहे मित्रांनो, हा लागू शकतो 112 प्लस पोलीस चाइल्ड. आणि होमगार्ड लागू शकतो मित्रांनो जवळपास 130 प्लस. एस सी कॅटेगरी. ओके. बघा, एस सीसाठी पूर्ण सांगितलं, पूर्ण कॅटेगरीचा. त्याच्यानंतर आला एस टी. एस टीसाठी मित्रांनो, एस टी जनरल लागू शकतो 130. ओके. त्याच्यानंतर फिमेल लागू शकतो मित्रांनो एस टी 112. त्याच्यानंतर स्पोर्ट लागू शकतो एस सीचा, हा लागू शकतो जवळपास 113-14 समजा, 113 पकडून चाला मित्रांनो. प्रोजेक्ट अफेक्टेड लागू शकतो मित्रांनो, हा लागू शकतो प्रोजेक्ट अफेक्टेड 108. प्रोजेक्ट अफेक्टेड हा 108. भूकंपग्रस्त हा लागू शकतो जवळपास 100च्या दरम्यान एस टी कॅटेगरीचा. एक्स सर्व्हिसमॅनचा हा लागू शकतो मित्रांनो जवळपास, एक्स सर्व्हिसमॅन एस टीसाठी, कारण की फिजिकलची कट ऑफ खूप कमी गेल्यामुळं हा एक्स सर्व्हिसमॅन जवळपास 90 प्लस लागू शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर पोलीस पाल्य हा लागू शकतो 105 प्लस एस टी कॅटेगरीसाठी. आणि होमगार्डसाठी लागू शकतो 128 प्लस. ओके. एस टीसाठी आपण आता बघितले पूर्ण. त्याच्यानंतरची कॅटेगरी आहे मित्रांनो विजे ए ओपन लागू शकतो मित्रांनो 138 प्लस. ओके. फिमेल लागू शकतो मित्रांनो 126 प्लस. विजे ए 126 जवळपास प्लस. त्याच्यानंतर स्पोर्ट लागू शकतो मित्रांनो 129 प्लस. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड लागू शकतो मित्रांनो 133 प्लस. अर्थक्वेक लागू शकतो मित्रांनो 130 प्लस. माजी सैनिक जो आहे मित्रांनो, हा लागू शकतो जवळपास 120 प्लस माजी सैनिक. पोलीस चाइल्ड जो आहे मित्रांनो, हा लागू शकतो जवळपास 118 प्लस. आणि विजे एचा होमगार्ड जो आहे मित्रांनो, हा लागू शकतो जवळपास 135 प्लस. होमगार्डचा विजे एचा लागू शकतो मित्रांनो 135 प्लस. ओके. त्याच्यानंतर आला मित्रांनो एन टी बीचा कट ऑफ, जनरल जो कट ऑफ आहे मित्रांनो, हा 138 प्लस जनरल. फिमेलचा कट ऑफ जो आहे मित्रांनो, हा जाऊ शकतो एन टी बीचा 126 प्लस. त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सन हा जाऊ शकतो मित्रांनो एन टी बी 130 प्लस. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड हा जाऊ शकतो मित्रांनो जवळपास 132
प्लस 132 प्लस. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन परत मित्रांनो हा लागू शकतो जवळपास 125-26 तुम्ही पकडून चाला. 125 जवळपास मार्क तुम्ही NTB एक्स सर्व्हिसमॅन पकडून चाला. पोलीस चाइल्ड लागू शकतो मित्रांनो हा NTBचा. तर मागच्या वर्षी NTBचा पोलीस पाल्य जो होता मित्रांनो हा खूप कमी लागला होता. ओके, म्हणजे जास्त पण कमी नव्हता लागला, पण बऱ्यापैकी कमी लागला होता. तरी पण NTB ह्यावेळेससुद्धा मित्रांनो 120च्या दरम्यान लागू शकतो आणि 133 प्लस जो आहे मित्रांनो होमगार्डचा हा कट ऑफ NTBसाठी लागू शकतो. त्याच्यानंतर आला NTC. NTCला ओपन NTC 138 प्लस सेम. फिमेलसाठी 126 प्लस सेम लागू शकतो. त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सनसाठी मित्रांनो हा 128 प्लस 130 प्लस स्पोर्ट्स पर्सन. प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी मित्रांनो हा 132 प्लस. कोणत्यासाठी 134 प्लस स्पोर्ट्स पर्सन, 130 प्लस आणि प्रोजेक्ट अफेक्टेड 132 प्लस. त्याच्यानंतर अर्थक्वेक आहे मित्रांनो. अर्थक्वेक हा पण लागू शकतो 130 प्लस. एक्स सर्व्हिसमॅन जो आहे मित्रांनो NTCचा जो माजी सैनिक आहे हा लागू शकतो मित्रांनो 125 प्लस. त्याच्यानंतर पोलीस चाइल्ड जो आहे मित्रांनो हा लागू शकतो. पोलीस चाइल्डचा इथं कट ऑफ जवळपास 25 प्लस कट ऑफ हा NTCचा पोलीस चाइल्ड लागू शकतो आणि जवळपास 135 प्लस होमगार्ड मित्रांनो NTC. आता NTD बघा मित्रांनो. NTDचा कट ऑफ म्हणजे जवळपास ओपनचाच कट ऑफ असतो मित्रांनो. NTD 139 प्लस हा लागू शकतो जनरल. त्याच्यानंतर फिमेल बघा. फिमेलचा पण 127-28 प्लस हा कट ऑफ NTDचा जाऊ शकतो, पण 127 पकडा. NTDचा कट ऑफ अदर कॅटेगरीपेक्षा एका मार्काने तरी शिल्लक असतो. त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सन NTD हा लागू शकतो 134 जवळपास 134. प्रोजेक्ट अफेक्टेड हा लागू शकतो 134 जवळपास. त्याच्यानंतर अर्थक्वेकला जागा नाही आहे. एक्स सर्व्हिसमॅन पण NTDचा हा मित्रांनो 126 प्लस NTD. ओके, पार्ट टाईमला जागा नाही आहे. पोलीस चाइल्ड NTDचा लागू शकतो, हा पण लागू शकतो जवळपास 122 प्लस. आणि होमगार्ड परत 135 प्लस होमगार्ड NTD. आता SBC बघायचं आहे मित्रांनो आपल्याला. SBC ओपन लागू शकतो जवळपास 137 प्लस. SBC 135 प्लस. SBC 135 प्लस जनरल. फिमेलचा लागू शकतो मित्रांनो हा SBCचा हा 121 प्लस. त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सन हा लागू शकतो जवळपास 122 प्लस. प्रोजेक्ट अफेक्टेड हा लागू शकतो मित्रांनो जवळपास स्पोर्ट्स पर्सन झाला आपला 122. प्रोजेक्ट अफेक्टेड मित्रांनो हा कमी लागण्याचे चान्सेस आहे. SBC हा 118 प्लस लागू शकतो मित्रांनो 118 प्लस. अर्थक्वेकला जागा नाही आहे. एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ हा 115च्या आसपास जवळपास 115 ते 118च्या दरम्यान. एक्स सर्व्हिसमॅन SBC. पार्ट टाईमला जागा नाही आहे. पोलीस चाइल्डचा कट ऑफ लागू शकतो मित्रांनो, हा लागू शकतो 121 प्लस. त्याच्यानंतर होमगार्डचा 131 प्लस. कोणासाठी? SBCसाठी. त्याच्यानंतर आली मेन कॅटेगरी OBC. तर OBCसाठी मित्रांनो OBCचा लागू शकतो ओपन जनरल जो आहे मित्रांनो कॅटेगरीचा, तो लागू शकतो 137 प्लस. फिमेलचा जो कट ऑफ आहे मित्रांनो हा लागू शकतो जवळपास OBCचा 26 प्लस. त्याच्यानंतर 122 प्लस कट ऑफ हा स्पोर्ट्स पर्सन लागू शकतो OBC. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड लागू शकतो मित्रांनो 132 प्लस. प्रोजेक्ट अफेक्टेड हा 132 प्लस. भूकंपग्रस्त जवळपास 130 प्लस भूकंपग्रस्त. एक्स सर्व्हिसमॅन OBCचा 116 117 प्लस. 117 प्लस. पार्ट टाईमला जागा नाही.
पोलीस चाइल्ड जो आहे मित्रांनो हा 25मध्ये 90 जर मिळवले तर पोलीस चाइल्डचा कट ऑफ हा OBCसाठी 115च्या जवळपास लागू शकतो मित्रांनो. आणि होमगार्डचा कट ऑफसुद्धा हा 133+ OBCसाठी लागू शकतो. त्याच्यानंतर आली SCBC. तर SCBCसाठी मित्रांनो ओपनचा कट ऑफ हा 137+ SCBC. फिमेलसाठी परत 125+. त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सनसाठी जाऊ शकतो हा 125+. प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी जाऊ शकतो मित्रांनो 130+ प्रोजेक्ट अफेक्टेड. अर्थक्वेकसाठी जाऊ शकतो हा मित्रांनो 131+ अर्थक्वेकसाठी. त्याच्यानंतर अर्थक्वेकसाठी SCBCचा जो आहे मित्रांनो हा लागू शकतो 128+. ओके. SCBC. एक्स सर्व्हिसमॅन तोच 115च्या रेंजमध्ये. त्याच्यानंतर पार्ट टाईम जागा नाही. त्याच्यानंतर पोलीस चाइल्ड. तर पोलीस चाइल्डचा लागू शकतो मित्रांनो हा लागू शकतो 117-18च्या दरम्यान जवळपास 117-18+. आणि होमगार्डचा परत 133+ SCBCसाठी. त्याच्यानंतर आलं EWSचा जो आहे मित्रांनो जनरल. तर जनरलसाठी हा EWSचा कट ऑफ आपला सर्वात जास्त कमी जाणार आहे, कारण की फिजिकलला यांना खूप मार्क कमी आहेत. पण पेपरला असं नाही की पेपरला मार्क्ससुद्धा कमी पडतील. तर तुम्ही पकडून चाला मित्रांनो EWS हा जनरल जाईल 130+. फिमेल जे आहे मित्रांनो हे जाईल जवळपास 122+. त्याच्यानंतर जवळपास स्पोर्ट्सचा हा 115+. प्रोजेक्ट अफेक्टेड हा सुद्धा 115+. त्याच्यानंतर अर्थक्वेक अफेक्टेड हा जाऊ शकतो 120+ अर्थक्वेक अफेक्टेड. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन हा 115-16+. त्याच्यानंतर पोलीस चाइल्ड हा पण 115-16+. आणि होमगार्डचा मित्रांनो हा 125+. ओके. तर सर्वात जास्त कमी कट ऑफ जो आहे मित्रांनो हा EWSचा लागणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण की यांचं ग्राउंडमध्ये फिजिकलमध्ये खूप कमी कट ऑफ लागल्यामुळे 10 मार्क डायरेक्ट कट ऑफमध्ये यांचा, कारण की प्रत्येक कॅटेगरीच्या मध्ये 8 ते 9 मार्काचा फरक यांचा राहणार आहे. त्यामुळे EWSचा कट ऑफ हा सर्वात कमी राहणार आहे. ओपनचा आपण बघितलेलं आहे, परत एकदा बघू. ओपन 141+, फिमेल 131+, बाकीचे टोटल मग हे 134+ मित्रांनो. आणि याच्यामध्ये पोलीस पाल्य जो पार्ट टाईम आहे हा कमी लागेल. आणि पोलीस पाल्य हा 125+. ओके. पोलीस पाल्य हा 125-26+ पोलीस पाल्य. होमगार्ड हा परत जवळपास होमगार्डचा पण कट ऑफ हा 135+ जाणार आहे मित्रांनो होमगार्डचा. ओके. बाकी टोटल 130+ राहणार आहे. तर अशा पद्धतीने हा कट ऑफ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथे राहिला अनाथ मित्रांनो. तर अनाथचा मागच्या वेळेस जर विचार केला तर अनाथचा 85 मार्कावर विद्यार्थी लागलेला होता मित्रांनो. यावेळेस पण ज्यांना 85 किंवा 80 जेवढ्यांना मार्क्स असतील, कारण की मागच्या वेळेस पूर्ण अनाथचे विद्यार्थी भेटले नव्हते. 10 जागा होत्या मागच्या वेळेस, तर फक्त 6च कॅन्डिडेट मिळाले होते जवळपास. 5च कॅन्डिडेट मिळाले होते मित्रांनो, 5 कॅन्डिडेट मिळाले नव्हते. तर यावेळेससुद्धा मिळतील याची गॅरंटी कमी आहे. तर 80-85 ज्यांना असतील अनाथ यांचं सिलेक्शन होऊन जाईल. तर याच्यावरून आपल्या अशा लक्षात येतं मित्रांनो की 2 अंकी कट ऑफ हा फक्त अनाथ आणि पार्ट टाईम अंशकालीन जे म्हणतो आपण, ह्या 2चा कट ऑफ जो आहे हा 2 अंकी लागणार आहे. त्याच्यानंतर ST कॅटेगरीसाठी माजी सैनिक. ओके. माजी सैनिक हा कट ऑफसुद्धा 2 अंकी लागू शकतो. ओके. आणि सर्वात कमी कट ऑफ हा जो लागणार आहे हा EWS कॅटेगरीचा लागणार आहे बाकी सर्व कॅटेगरीपेक्षा. तर असा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला होता मित्रांनो. कट ऑफ असाच लागेल याची मी 70-80% गॅरंटी घेतो मित्रांनो. याच्यामध्ये कुठेही कमी जास्त काही होईल असं खूप मोठी शक्यता नाही आहे. फक्त पेपरवर डिपेंड राहील. पेपर सोपा जर आला तर आपली कट ऑफ आहे याच्यामध्ये 1 मार्क प्लस होऊ शकतो किंवा सेम राहू शकते. आणि जर पेपर थोडा कठीण आला, जसं मीरा भाईंदरचं किंवा वर्ध्याचा आणि बहुतेक सोलापूरचा, असे जे पेपर होते मित्रांनो 2-3 ठिकाणचे खूप टफ आले होते. असा जर पेपर टफ आला तर प्लस न होता -2 मार्कापर्यंत पण कट ऑफ कमी येऊ शकतो. पण आता इथं बघा, ज्यांना बेनिफिट मार्क कोणाला जास्त घ्यायचे बघा. आता समजा इथं कोणती कॅटेगरी पकडा, समजा SC कॅटेगरीचा कट ऑफ 42 लागला. ओके.
पण यांच्यामध्ये 50 मार्कवाले सुद्धा विद्यार्थी आहेत. मग या 50 मार्कवाल्याला काय मित्रांनो 8 मार्क प्लसचा फायदा आहे आणि हा फायदा यांना लेखीमध्ये 100% होतो. आणि लेखीमध्ये यांना फायदा असा होतो की ह्या 42 वाल्याला याने जवळ 90 मार्क घेतले आणि या 50 वाल्याने 90 मार्क घेतले. मार्क तर सेम आहे, पण 8 मार्काचा बेनिफिटनं हा खूप समोर चालला जातो. किंवा 42 वाल्याने 90 घेतले, 50 वाल्यानं 85च घेतले, तरी पण हा 5 मार्क याच्यात 3 मार्क हा प्लसमध्ये राहतो आणि याची निवड होते. म्हणजे ग्राउंडमध्ये ज्याला जेवढी मार्जिन राहील, त्याला लेखीमध्ये तेवढा फायदा होईल. असं नाही म्हणत मी, 50 मार्कावाल्याचं ज्याला फिजिकलमध्ये 50 मार्क आहे, याची निवड होऊ शकत नाही. पण 42 कट ऑफवर असलेला विद्यार्थी निवड होऊ शकते. कसं? समजा 50 ज्याला 50 फिजिकलमध्ये मार्क आहे, त्याला 70च मार्क आले. ओके. त्याला 70च मार्क आले. त्याचे मार्क्स किती होऊ राहिले? 120. पण ज्याला 42 मार्क आहेत आणि त्यानं 80 मार्क पेपरमध्ये घेतले, त्याला मार्क्स होऊ राहिले 122. आणि समजा जर 122वर कट ऑफ लागली, तर 42 मार्कावाला क्वालिफाय होतो, पण 50 मार्कावाला कटतो. कारण त्याला 120 आहे आणि याला 122 आहे. त्यामुळे असं समजायचं नाही की जे बाउंड्रीवर आहे आपलं सिलेक्शन होणार नाही. फक्त बाउंड्रीवाल्यांना मेहनत जास्त करायची आणि लेखीमध्ये जास्त स्कोअर करायचा आहे. बघा, ज्याचं ग्राउंड आउट ऑफ आहे त्याचं पण सिलेक्शन होत नाही आणि जो बाउंड्रीवर बसलेला आहे त्याचं सिलेक्शन होतं. असा इतिहास आहे. अशा भरपूर गोष्टी तुम्ही बघितल्या असतील की ज्यांचं ग्राउंड आउट ऑफ आहे, पण पेपरमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं नाही 1-2 मार्काने आणि जे बाउंड्रीवर बसले होते त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर हा एक फक्त प्रामाणिक प्रयत्न होता आणि पूर्ण 57 पेजेसचा पूर्ण मागच्या वर्षीचं कॅल्क्युलेशन करून किती जागा होत्या, काय होत्या, कशी कट ऑफ लागली होती, ग्राउंडमध्ये इतके मार्क होते आणि त्याच्यानंतर केवढी कट ऑफ गेली होती, ते पूर्ण कॅल्क्युलेशन करून 3-3.5 घंटे पूर्ण डिटेल्स काढून हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. हा काय फक्त असा हवेमध्ये व्हिडिओ बनवलेला नाही आहे. याच्यामध्ये कमी जास्त होईल, तुम्हालाही माहिती आहे, मला माहिती आहे. पण खूप जास्त उलथापालथ होणार नाही आहे. मी आताही सांगतो मी जी कट ऑफ दिली याची 80% जशाला तसा कट ऑफ लागेल काही कॅटेगरीचा. काही कॅटेगरीचा तर जे मार्क्स दिले तेवढाच कट ऑफ लागेल. त्याच्यामध्ये 100% ॲक्युरेसी राहील. पण ओव्हरऑल 84 कॅटेगरीचं जर सांगायचं झालं, तर 84 कॅटेगरीमधून आपला कट ऑफ हा 80% 85% ॲक्युरेसी राहील आणि हे तुम्ही कट ऑफ लागल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. आणि माझा हा प्रयत्न आहे की जो मी कट ऑफ दिला याच्यापेक्षासुद्धा जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि लेखीसाठी जे कोणी पात्र होणार आहेत त्या सर्वांना आताच शुभेच्छा देतो. परत एकदा सांगतो, हा फक्त एक प्रामाणिक प्रयत्न होता. इथे कोणालाही ओव्हर मोटिवेट करणं किंवा कोणाला डिमोटिवेट करणं असं बिलकुल नव्हतं. पेपरही झालेला नाही अजून. फक्त एक दिशा तुम्हाला मिळावी त्या दृष्टीने हा व्हिडिओ होता. जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त स्कोअर करून आपली जी वर्दी मिळवण्याचं स्वप्न आहे मित्रांनो, हे साकार करण्याचा प्रयत्न करा. कारण की कमी मार्क्स असल्यानंतर जी धाकधूक असते, ती धाकधूक जर करायची नसेल तर जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करा. ओके. असाच आपण व्हिडिओ हा कारागृहासाठी फायनल मेरिट लिस्टचा असाच व्हिडिओ आपण हा पोलीस शिपाई पदासाठी बनवणार आहे. पोलीस शिपाई पदासाठी जवळपास मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे 7-8 हजार जागा होत्या. त्यांचे जेवढे पेजेस आहेत 1100-1200 ते पेजेसचा पूर्ण अभ्यास करून कट ऑफ किती होती, काय होती आणि ह्यावर्षी काय असू शकतो हे आपण काढणार आहे मित्रांनो. ओके. तर असाच व्हिडिओ मी बनवेल. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही. नाही आवडला तरी डिसलाईक करायलासुद्धा विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा. जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून द्यायचं मित्रांनो. ओके. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतःची काळजी घ्या, सुखी राहा, पावसापासून स्वतःचं संरक्षण करा. ओके. धन्यवाद.